आज लॉकडाऊन नंतर पहिलाच ब्लॉग आहे, कारण पूर्ण लॉकडाऊन कुठेच गेलो नाही. सहज आज नातेवाईकांना भेटण्यासाठी इथं आलो होतो. तर वाटलं हा साठवण तलाव बघावा. मी आजपर्यंत कधीच बघितला नव्हता. आणि लातूर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर ह्या 3 जिल्ह्यांना या तलावाचा खूप उपयोग होतो पिण्याच्या व सांडपाण्याच्या पाण्यासाठी. बघा किती पाणी साठले. 7-8 दिवस झालं खूप पाऊस होता, त्यामुळे इथं भरपूर असं पाणी जमा झालेलं आहे. आणि या तलावाचे 2-3 दरवाजे पण उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आपण तिकडं बघणारच आहोत. तोपर्यंत इकडलं पाणी बघा. ह्या बाजूला धरणाचे दरवाजे आहेत सगळे. कुठपर्यंत दिसते पाणी. लातूरला जास्त पाण्याचा सोर्स असणारे धरणं वगैरे नाही आहेत, पण हे सगळ्यात मुख्य धरण म्हणून ओळखलं जाते. परवा दिवशी धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन आहे. त्यानंतर लातूरला वगैरे पाणी याचं सोडण्यात येणार आहे असं सांगण्यात येते. असं काही जास्त नाही, पण लातूरच्या जवळपास एरिया आपण सध्या जास्त मनावर घेऊन कव्हर करतोय, कारण लांब कुठं सध्या तरी ट्रिप नाही आहे. डिसेंबरच्या दरम्यान बघू, आपण ट्राय करू कुठेतरी जाण्याचा. तोपर्यंत जो आहे वो यही आहे. मी तुला दाखविला होता व्हिडिओ. तिथला व्हिडिओ आहे का ती? तो तिथला इथून सोडलं का पाणी, ती व्हिडिओ दाखविला पाणी प्रेशर ना. तिकडून लोक जाते, तिथून जाते पाणी. बर बर. हे समोर दिसत आहेत ते दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत त्याला? इथून पाणी तिकडच्या साईडनं लातूरला सोडण्यात येते. असं 19 दरवाजे आहेत, ते आम्हाला काही मध्ये येऊ देत नाहीत. ॲक्युरेट माहिती मिळाली की इथे सध्या 18 दरवाजे आहेत. आणि किती एरियामध्ये हे पाणी पसरले ते माहीत नाही, पण शेवटचं टोक तर सध्या इथून काही दिसत नाही. तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये.